नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी। जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ आहे, चांगल्या सूचना आमच्याकडे आहे। जर गव्हर्नमेंटनं जर ते केल्या तर अपंग वित्त मंडळ असन, ओबीसी वित्त मंडळ असणार, जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते, त्या जर जिल्हा उद्योग च्या योजनेला जर जोडल्या तर प्लस 35% सबसिडी आणि व्याज माफी। वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याज माफ सबसिडीसह त्या योजना द्याव्या। त्यांनी पण तो मान्य केलेला आहे। आमचं मूळ आहे मानधन वाढवणं, 6000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी। या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू। मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, पण महत्त्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे, त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत। राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये, आम्ही त्यांना सांगितलं CWM नावाची एक युरोपची कंपनी आहे, ते सरकारला 2.5 लाख कोटी 1 लाख कोटी पगार व्याजी पैसे द्यायला तयार आहे 15 वर्षासाठी। त्यांच्याकडे पैसे नाही ना, तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू। आम्ही त्या कंपनीचा प्रस्ताव पण सरकारला दिला, ते म्हणतं 5 वर्ष आम्ही तुम्हाला कर्जावर व्याज आकारणार नाही आणि 5 वर्षानंतरच 3% व्याज आकारू। 5 वर्षानंतर मग जर 1 लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्ताचा प्रश्न मिटला। मग नोटा जास्त छापा ना, पैसे कमी असेल तर नोटा छापा, नोटा छापणं तो तुमच्याच हाती आहे। तुम्ही 8वा वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय, तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे। पैसे निर्माण करणं तर आमच्याच हाती आहे ना, आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे, ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ। नेमकं कशा तुम्ही म्हणतात म्हणाल तेव्हा देऊ, आता वारंवार सांगितलं आर्थिक परिस्थिती योग्य नाही। मला असं वाटतंय का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे। कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडतं, परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं। आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाची देण्याची इच्छा नाहीये, सगळ्यांचीच, कोणाची नाव घेऊन सांगा। देवेंद्रजी असेल, अजितदादा असेल, यांना कर्जमाफीची घोषणा केली, यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं। इव्हन 7/12 कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं, आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र आम्ही थांबणार नाही। आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं। आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये 4000 आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त 1500 आहे। 1500 मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही, तो जगूच शकत नाही। जर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। तुम्ही किती हजाराची मानधन वाढवण्यासाठी मागणी केली आहे? 6000। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।